वंदे मातरम के जोड़ने अभिनंदन से ये भावना महाराष्ट्र की वंदन करता हूँ। सबसे पहले आए हुए यहाँ पे अतिथि और सभी महानुभावों का मैं स्वागत और अभिनंदन करता हूँ। भारत जननी एक उदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जो कार्यक्रम चाललेला आहे, जे विकास अधिकारी माननीय श्री अमोल तारबाटे सर, पण त्यांच्या सहकारी जे आपले सहाय्यक विकास अधिकारी जे आहेत श्री मोहन राऊत सर आज आपल्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्याच्याबरोबर OS म्हणून आमचे पवारसाहेब आहेत, ते पण आज उपस्थित झालेले आहेत. आणि या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे जे काही कार्यक्रम अरेंज केलेला आहे तो म्हणजे पंचायत समिती आणि आपले तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्याकडनं. तर जे तालुका आरोग्य अधिकारी जे आपल्या परंडा तालुक्यात लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर दीपक निंबोरकर सर आणि उपस्थित सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, आशाताई, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी आणि प्रोग्राम मॅनेजर माननीय डॉक्टर विकास पवार सर आणि सर्व लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू, फोटोग्राफर्स आणि परंडा तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिक यांचं आजच्या या सन 2024 मधील TB मुक्त ग्रामपंचायतींना जो तालुकास्तरीय प्रशस्ती पत्रक व महात्मा गांधींचा पुतळा देऊन सन्मानित करणार आहोत, त्यासाठी आज उपस्थित झालेल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. उपरोक्त विषयामध्ये सांगण्यात येत आहे की जसं राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सेंट्रल डिव्हिजन भारत सरकारने सन 2025 अखेर देशातून क्षयरोग दूरीकरणाचे ध्येय ठेवलेले आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोगाचे निगडीत समस्यांचे निराकरण करणे व क्षयरोग दूरीकरण करण्यासाठी पंचायत समितीमध्ये विनोदी स्पर्धा निर्माण करणे व त्यांच्या योगदानाने जे काही झाले कौतुक करणे हे TB मुक्त पंचायत या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे. तर याच पद्धतीने जे आपल्या जे ब्रॉन्झ मेडल यासाठी प्राप्त झालेले आहेत ते कांस्य सन्मान चिन्हसाठी प्राप्त झालेल्या परंडा तालुक्यातील जवळपास 20 ग्रामपंचायतींना आज आपण मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक व महात्मा गांधीजींचा पुतळा प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. तर मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो. येस, तर हा जे कार्यक्रम आहे आजचा तो TB मुक्त ग्रामपंचायत अभियान जो गौरव सोहळा आपण केलेला आहे, त्या प्रसंगी जे आपल्याला प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष आपल्याला लाभले आहेत त्यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात हे प्रतिमा पूजन उद्घाटन समारंभाने आपण करूया. सरपंच पुढे आहे, काशा पुढे आहे आणि अतिथी देवो भाव अशा पद्धतीने. पण हे मी तर सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम इथे घेतला जात आहे तर तो जे आपल्याला प्रमुख पाहुणे आणि लाभलेले जे आपले अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू होत आहे. पण तरीसुद्धा एक संस्कृतीचा आणि कार्यक्रमाचा भाग म्हणून आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. तर माननीय व्हिडिओ साहेब मोहन राऊत सर यांचा सत्कार मी विनंती करतो की डॉक्टर दीपक निंबोरकर सर यांनी करावा. यांचा सत्कार माननीय प्रोग्राम मॅनेजर डॉक्टर विकास पवार सर यांनी करा. पहिल्यांदा तुमच्या 2 पवार एकत्र येताना आपल्याला दिसत आहे. ग्रामसेवक माननीय सरोदे साहेब
असे म्हणत कर्तव्यात कसलाही कसूर चालणार नाही असे ठणकावून सांगणारे ड्युटी कॅन क्रिएट ड्युटी असे समाजोपयोगी विचार असलेले आमचे THOs आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांना कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. राऊत सर, पवार सर, आमचे CHO ठाकरे सर, उपस्थित सर्व सरपंच, ANM, आशा. हा जो कार्यक्रम आहे TBचा, त्याला एक वेगळं रूप आहे. कॉम्पिटिशन तयार केलेली आहे. गावागावामध्ये कॉम्पिटिशन आहे. माझ्या गावामध्ये कुठलाही TBचा रुग्ण नसावा ही कॉम्पिटिशन आहे. तसं बघायला गेलं तर हा TBचा प्रोग्राम वास्तविकता देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात पहिला बनलेला प्रोग्राम आहे. एक स्पेसिफिक एखाद्या डिसीजसाठी बनलेला. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला हे समजून येतं की ह्या डिसीजची, या रोगाची दाहकता किती आहे आपल्या समाजामध्ये. बरोबर. साधारणतः एक लक्षात ठेवा की एक पेशंट कुठल्याही गावामध्ये निघाला, एक TBचा पेशंट, तर तो 10 नवीन पेशंट तयार करतो. आणि सगळ्यात म्हणजे ह्याचं असं काय आहे ह्या डिसीजचं की याला एवढं महत्व दिलं जातं. बाकीचे आपण बघतो अनेक डिसीज आहेत. टायफॉइड आहे, अशा अनेक आहेत. टायफॉइड आहे किंवा उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, अशा अनेक आहेत. प्रत्येक डिसीजमध्ये कुठल्याही रोगामध्ये आपण एक विचार केला तर साधारणतः ट्रीटमेंटचा कालावधी किती आहे? 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस. सेप्टिसेमिया बसला. सेप्टिसेमिया म्हणजे शरीरामध्ये पूर्ण सगळ्या शरीरामध्ये जर समजा रोग प्रसार झाला शरीरामध्ये सगळ्या अवयवामध्ये, तरी पण पेशंट 1.5 ते 2 महिन्यामध्ये बरा होतो. ICU मध्ये ऍडमिट वगैरे. पण मग याच्यामध्ये असं काय आहे तर याचा ही याची जी विषाणू आहे याचा जो त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो. हा जो बॅक्टेरिया आहे ना हा आपलं रूप बदलतो. आता आपण जी औषधं दिली ती जर औषधं व्यवस्थित पेशंटने नाही घेतली तर काही दिवसांनी आपलं रूप बदलतं. रूप बदलल्यामुळे काय होतं, जे पाठीमागचे जे आपले औषध आहेत ते त्याला उपयोगी पडत नाही. आणि याचा जो ट्रीटमेंटचा कालावधी आहे मिनिमम कालावधी 6 महिने आहे. मला सांगा हे कुणाला तरी पॉसिबल आहे का? ज्याला TB झालं त्यालाच ती अवस्था आहे, त्याला ते कळून येते की किती अवघड आहे. आपल्याला 3 दिवस जरी औषधं दिली डॉक्टरने तरी आपण 2 दिवस घेतो, ताप झाला की लगेच सोडून देतो. त्याच्यानंतर आपण औषध घेत नाही. पण याच्यामध्ये मिनिमम कमीत कमी 6 महिने आहे. आणि जर 6 महिने रेग्युलरली जर दररोज नाही घेतलं तर काय होतं, रेजिस्टन्स तयार होतो. ती बॅक्टेरिया रेजिस्टन्स तयार होते म्हणजे ती त्याला रिस्पॉन्स देत नाही औषधाला. जर मध्ये चूक झाली तर घेतलं नाही औषध. त्याच्यामुळे हा एकदम ग्रेडेड असा डिसीज आहे. याच्यासाठी याला स्पेशल प्रोग्राम आहे. आणि त्या प्रोग्राम अंतर्गत आता एक नवीन रूप आहे की कम्युनिटी पार्टिसिपेशन, म्हणजे लोकांचंच पार्टिसिपेशन असलं पाहिजे. गावातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील आणि गावातले सगळे नागरिक यांनी स्वतःहून काळजी घेतली पाहिजे, तरच हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा एक कम्युनिटी पार्टिसिपेशनचा प्रकार आहे. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड. 1000 लोकसंख्येमध्ये आपण 30 लोकांचे एनी कुठल्याही रॅन्डमली असं लोकांचे स्पुटमचे सॅम्पल घेणार, म्हणजे थुंकी तपासणी करणार. बरोबर. जर त्या 30 मध्ये जास्तीत जास्त फक्त आला आहे एका माणसाची पॉझिटिव्ह आली तर ठीक, 1 पेक्षा जास्त असेल तर ते गाव ब्रॉन्झ कॅटेगरीमध्ये येणार. म्हणजे गावामधल्या 30 लोकांची जर समजा थुंकी तपासली, त्याच्यामध्ये समजा कोणीही आलं नाही तर लगेच ते गाव आपण कशामध्ये घेणार, सिल्वर कॅटेगरीमध्ये घेणार. परत सिल्वर कॅटेगरीमध्ये म्हणजे आता जे 20 गाव आले ते सिल्वर कॅटेगरीमध्ये आले की तुमच्या गावामध्ये 30 सॅम्पल घेतले आपण, त्या 30 मधलं एकही पॉझिटिव्ह आलं नाही. बरोबर. तर आता ही जी 20 गावं आहेत हे ब्रॉन्झ मध्ये आलेले आहेत. यांना जर परत वरती सिल्वर मध्ये जायचं असेल तर यांना 1 वर्षभरासाठी एकही तिथून स्पुटम पॉझिटिव्ह येता कामा नये. आणि ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्या आशा असतील, आपले CHO असतील, मेडिकल ऑफिसर असेल, मी असेल THO म्हणून, सगळे ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच असतील आणि सर्व गावातली लोक, हे सगळ्यांची जबाबदारी आहे आता आपली. या 20 गावांचं जास्तीत जास्त यातली गावं आपले सिल्वर मध्ये गेले पाहिजे. ज्या पद्धतीने आता आपल्याकडे 3 गावं आहेत, रोसा आहे, पारगाडी आहे आणि कुकडगाव, हे 3 गावं आपले सिल्वर मध्ये गेलेले आहेत. त्यांच्याकडे ते ब्रॉन्झ मध्ये होते 1 वर्षासाठी, एकही TBचा पेशंट निघाला नाही. त्याच्यानंतर ते सिल्वर मध्ये आले आणि सिल्वर मध्ये आल्यानंतर त्यांचं जिल्हा लेवलला सरपंच, आशा असतील, समुदाय आरोग्य अधिकारी असतील, तर सर्वांचा त्या ठिकाणी सत्कार झाला, त्यांना पारितोषिक मिळालं. तर माझी रिक्वेस्ट असतात तुम्हाला सगळ्यांना की ह्या 20 मधले कमी 20ची 20 गेले तर अतिशय चांगलं, तर जास्तीत जास्त जावा त्याच्यामध्ये. आणि जे 3 आहे सिल्वर मध्ये गेले ते सिल्वरचे गोल्ड मध्ये जा.
परत त्यांचा 1 वर्ष आपण फॉलोअप केला, 1 वर्ष एकही पेशंट निघाला नाही तर परत ते गोल्डमध्ये जाते. गोल्डमध्ये गेल्यानंतर ते राज्यस्तरीय लेवलला त्यांचा सत्कार, पारितोषिक वगैरे त्यांचं अभिनंदन होणार आहे. तर एवढं सांगूनच या असे प्रारूप आहे याचं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सरांनी खूप सुंदर सांगितलंय की म्हणजे जे काही आपले सेवन स्टार आहेत, सरपंच साहेब आहेत, ग्रामसेवक, तलाठी, आशाताई, त्यानंतर अंगण सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे आहेत सेवक सेविका, पोलीस पाटील, हे जे काही वरिष्ठ आहेत, तर ह्या सर्वांनी जर योग्य पद्धतीने एकत्रितरित्या जर हे कार्य केलं तरच की जे आपल्या परंडा तालुक्याचे शिक्षण अधिकारी आहेत की त्यांनी आपलं बरोबर केलं. तर या प्रोग्रामचे आमचे साधीर आणि उच्च विचार असलेले रामचंद्र झिंगे सर हे आपल्याला मदत भेटतो. आजच्या कार्यक्रमाच्या आज या ठिकाणी टीबी मुक्त कार्यक्रमाच्या अंतर्गत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्व जमलो आहोत. प्रथमतः मी व्हिडिओ सरांचं अभिनंदन करतो की सर खरंच आम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुमचं जे नियोजन आम्हाला करायला मिळालं, म्हणजे तुम्ही जे नियोजन केलं आमचं, हे आमचा कमीपणा आहे की हा कार्यक्रम टीबी मुक्त ग्रामपंचायतचा असल्या कारणास्तव ते आम्ही सुरुवातीला नियोजन करणार म्हणजे आम्ही कमी पडलो, त्याबद्दल सॉरी सर. इथं पुढे असं होणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या ठिकाणी सरपंच साहेबाचा, त्याच्यानंतर समुदाय अधिकारी, त्याच्यानंतर आमच्या कर्मचारी, त्याच्यानंतर हे सर्व श्रेय हे आमचे व्हिडिओ साहेबांच्या मार्गदर्शनास्तव आम्ही हा कार्यक्रम केला किंवा त्यांच्यामुळेच आम्ही हा गौरवाचा कार्यक्रम 20 ग्रामपंचायतीमध्ये आपण साजीसा केलेला आहे. पण सरपंचाच्या बाबतीमध्ये मला एवढंच बोलायचं आहे की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हातात बांधलं जातं, सोनं तिजोरीत ठेवलं जातं, सोनं कपाटात ठेवलं जातं, पण तुम्ही परिसर आहात. परिसर सोन्यासारखा, जसं परिसराच्या सानिध्यात सोनं गेल्यानंतर परिसराचं सुद्धा सोनं होतं किंवा लोखंडाचं सोनं होतं, त्या पद्धतीनं सोन्यासारखं तुम्ही आमच्या कार्यक्रमाला दाखवून आलात आणि त्याच्यामुळं तुमच्यामुळं किमान 20 ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या. प्रथमतः सरपंचाचं किंवा सीएचचं टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन होणं हे मला प्राप्त वाटतं. त्या पद्धतीने या ठिकाणी सरांनी विंडोच्या संदर्भामध्ये खूप सुंदर असं विश्लेषण केलं. सरांचंही मी अभिनंदन करतो की सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपण 1000 लोकसंख्येच्या पाठीमागं 30 स्फुटम कलेक्शन करणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ते 30 स्फुटम कलेक्शन करत असताना त्या पेशंटचं आपण नॅटद्वारे CBNAT तपासणी पण केलेली आहे. खरं सर, जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सर, त्याच्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी सर आणि त्याच्यानंतर जिल्हा क्षयरोग अधिकारी सर यांच्या संयुक्त विद्यमानं आपण आज कॉम्प्युटराइज्ड, जे काय मॅन्युअली पण तपासणी आपली होत नाहीये, कॉम्प्युटराइज्ड तपासणी ही परंडा तालुक्यामध्ये होते, मॅन्युअली तपासणी होत नाहीये. तर खूप चांगल्या पद्धतीची तपासणी आपल्या परंडा तालुक्यामध्ये होते. मॅन्युअली तपासणी न होता आपण स्फुटम एक्झाम हा CBNAT नॅटद्वारा होते. खरंच अभिमानाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर पोषण आहार किट ज्या ग्रामपंचायतीला अवॉर्ड मिळाला, त्या ग्रामपंचायतीमध्ये जेवढ्या लोकांचं आपण स्फुटम कलेक्शन केलं, तेवढ्याच पेशंटचं आपण काय केलं की नॅटद्वारे तपासणी केली. त्याच्यानंतर नॅटद्वारे तपासणी केल्यानंतर ज्या गावामध्ये 0 ते 1 केस निघाली, तर ते एका पेशंटला आपण बेनिफिट म्हणून आपण त्याला पोषण आहार किट दिलं. अभिमानानं मला असं वाटतंय की काही पेशंटला ज्यावेळेस आमची ब्लॉक लेवल मीटिंग होती किंवा अन्सारी साहेबांच्या काळामध्ये सरांनी एक आश्वासन दिलं होतं, व्हिडिओ सरांनी आश्वासन दिलं होतं की सरांनी सांगितलं होतं की आमचे सुद्धा यांना की टीबी मुक्त ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये आमचे सुद्धा कर्मचारी तुम्हाला सपोर्ट आणि पोषण आहार किट देतील. तर त्या सरपंच साहेबांनी आम्हाला त्या पद्धतीनं पोषण आहार किट दिलं, त्यांचं अभिनंदन. त्याच्यानंतर
मला एक आपल्याला कळकळीची विनंती वाटते. आम्ही ज्यावेळेला पेरिफेरीला काम करत असताना हा टीबीचा आजार असा एक न्यूनगंड आहे की मला आजार झाला तर माझा आजार बरा होईल का. तर ज्यावेळेस आम्ही पेरिफेरीला जाईल त्यावेळेस आमच्यापासून पेशंट दूर होतात. त्यावेळेस अशी विनंती करतो की ग्रामसेवक साहेबांनी आम्हाला त्या पद्धतीनं त्या पेशंटपर्यंत जाण्याचा किंवा त्या पेशंटला काउन्सिलिंग करण्याचा एक सपोर्ट द्यावा आणि जेणेकरून तो पेशंट 100% अचिव्हमेंट बरा होईल. हे तुम्ही आमच्या हातात हात बांधून जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत आपला टीबी मुक्त भारत हा होणार नाही. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानात 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत करण्याचा संकल्प आज या ठिकाणी राबवण्याचं ध्येय केलेलं होतं आणि या अनुषंगानं टीबी मुक्त पारायणला आदरणीय या तालुक्याचे व्हिडिओ साहेब यांनी पण हा संकल्प राखून आज या ठिकाणी हा सत्कारांचा समारंभ ठेवला आहे. खरं त्याच्या माध्यमातूनच आज या ठिकाणी आपण हा गुणगौरव 20 ग्रामपंचायतीचा केला. याचं श्रेय टोटल व्हिडिओ साहेब, टोटल पीएच साहेब यांना जातं आणि आपण तर शेवट आपण कर्मचारीच आहात. कसं असतं माहिती का, एखादा प्रपंच हातात असताना एखादी व्यक्ती एक प्रपंच हातात असते त्याच्या पद्धतीनं आपण खाली काम करत असतो. त्या पद्धतीनं ज्यावेळेस आपला अधिकारी सांगतात त्या पद्धतीनं आपण त्या कामाला पात्र देऊ 100% आपण केली. त्याबद्दल मी व्हिडिओ साहेबांचं, टीएच साहेबांचं, डीएच साहेबांचं अभिनंदन करतो आणि माझे सर्व सरपंच मंडळींनी या पद्धतीनं खूप मोलाचं सहकार्य केलं. ज्यावेळेस आम्ही सरपंच साहेबांना भेटायला जात होतो की काही ठिकाणून स्फोटक कलेक्शन आम्हाला मिळत नव्हतं त्यावेळेस सरपंच साहेबांनी सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि याच पद्धतीनं हे सहकार्य करून टीबी मुक्त भारत हा अभियान आज या ठिकाणी आपण 100% राबवून या प्रमाणात पुढे जे मिळत आहे त्याला आपण पात्र राहू अशी मी ग्वाही देऊन व्हिडिओ साहेबांच्या समोर मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चिनी साहेब. फार सुंदर सरांनी मार्गदर्शन केलं की जशा पद्धतीने सबका साथ सबका विकास जर आपण ठेवला तरच टीबी हारेगा और अपना भारत जिंकेगा या आपण ध्येयाकडे आपण सर्व करू शकतो. आणि त्याचबरोबर जसं आपण रुग्णसेवा हे करत असून ती समाजसेवा व देशसेवा आहे. कारण आरोग्यपूर्ण समाजच खरे देशाचे भांडवल आहे. स्वतःच्या आरोग्याचा विचार करणे ही प्रगती आणि आपल्यासह आपल्या कुटुंबाचा विचार करणे ही आपली प्रकृती आणि आपल्या कुटुंबासह समाजाच्या आरोग्याचा विचार करणे ही आपली संस्कृती आहे असे म्हणणारे आमचे व्हिडिओ साहेब. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं दोन शब्द भाषण आम्हाला द्या. नमस्कार. आमच्या मुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये जो ग्रामपंचायत आपल्या यशस्वी झाले त्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार साहेब, साहेब प्रशासक पवार साहेब, आपण सर्व सन्माननीय CHO, सर्व सन्माननीय सरपंच, आमचे सरकारी ग्रामपंचायत अधिकारी, तळागाळामध्ये काम करणाऱ्या आमच्या आशा भगिनी व माझे कर्मचारी, तर माननीय प्रधानमंत्री जे आहेत गोर विभूती त्यांचं आपण प्रतिमापूजन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. प्रथमतः हा जो टीबी आजार आहे ट्युबरक्युलोसिस, तर या आजारामध्ये काम महत्त्वपूर्ण केलं त्यांचं नाव घेणं आवश्यक आहे. ते राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांनी जीवनभर याचं काम केलं, स्वच्छतेविषयी काम केलं, अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं. परंतु एवढं अभ्यास काम पूर्ण देशभर फिरून सुद्धा त्यांना असं वाटलं की मी जे काही काम केलं माझ्या जीवनभरामध्ये वार्धक्याकडे त्यांनी गेले होते. तर त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी म्हणतात माझ्या जीवनामध्ये काही काम केलं, भरपूर केलं, मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये 2 कामं अपुरी राहिले. ती अपुरी कामं पुढच्या पिढीने करावी. त्याच्यामध्ये नंबर 1 नाव आहे टीबी मुक्तीचं आणि दुसरं जे नाव आहे ते अस्पृश्यता निर्मूलन. तर हा जो काय झेंडा आहे, ही काय पताका आहे, हे आपण आपल्या खांद्यावर आपण घेतली पाहिजे आणि पुढच्या पिढीच्या येणाऱ्या सुद्धा जनरेशनला आपण सांगितली पाहिजे. मित्रहो,
आपण आपल्या पूर्वीच्या काळामध्ये फ्लेक्ससारख्या समस्यांना तोंड दिलं होतं, त्याच्यानंतर देवीच्या समस्यांना तोंड दिलं, पुन्हा परवा आपण जो संकटाचा सामना केला कोरोनाला तोंड दिलं. तर बरीचशी आपण त्या झिरो आहे ते मायनसवर आपण आणण्याचा प्रयत्न चालू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. म्हणजे एखाद्या आजाराच्या विरोधात जर सतत 10 ते 20 वर्ष काम केलं तर तेव्हा कुठं देश झिरोवर येईल. त्याच्या पुढे आणखी काम केलं तर तो मायनसमध्ये जातो. तर तसं हे काम आहे. आता आपली जी काही लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचारात बघितलं आपल्या तालुक्याची, मगाशी माहिती घेतली की साधारण 42 रुग्ण आहेत जे अंडर ट्रीटमेंट आहेत. परंतु हे झिरोवर कसं येईल? आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे 1000 लोकसंख्येला 30 जणांचं सॅम्पल घेतलं जातं, त्याच्यामध्ये 0 रिझल्ट असले पाहिजे. म्हणजे कोणाचंच पॉझिटिव्ह सॅम्पल टीबीचं निघालं नाही पाहिजे. त्यावेळेस आपण ती ग्रामपंचायत शेड्यूल करतो. तर याच्यामध्ये निश्चितपणे आपण चांगलं काम केलेलं आहे. हे असं म्हणतो टीबीच्या काळात आपल्या आरोग्य यंत्रणा सतत झाली, आपण जागरूक झालो. आता पूर्वी आपण ते मास्क वापरायचं, त्याच्यामध्ये मास्क वापरायचं जे मास्क किंवा तोंडावर पट्टी हे महत्वाचं आहे का? आता हिवाळ्यामध्ये आपण काही नसतं पण ते लावतो का थंडी वाजू नये, तिथे लावतो का थंडी वाजू नये. तर पूर्वीची माणसं काळजी घ्यायची, आपले आजी आजोबा पंजोबा, हे चांगली गोष्ट आहे की डोळ्याला म्हणजे नाकाला पट्टी लावणं, उन्हाळ्यात असतं जाताना डोळ्याला बागर बांधणं, लावणं, चष्मा लावणं. तर ही टीबीच्या बाबतीत प्रसार होऊ नये. जो टीबीचा पेशंट आहे त्याच्यापासून किंवा इतर आजाराचा पेशंट आहे त्याच्यापासून निघणारे जे जंतू आहेत बॅक्टेरियाचे, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून आपण त्याने वापरलं पाहिजे आणि आपली होऊ नये आपण वापरलं पाहिजे गरजेच्या ठिकाणी. तर एक चांगली अशा संकल्पना जर आपण वापरल्या दुसऱ्या माणसाला काही त्रास होत नाही. आपल्याला आपण ज्यावेळेस लावतो आपल्याला फायदा होतो, त्या त्रास झाला तर आपण तो मास्क खाली घेतो. आताही मोठ्या शहरामध्ये जर आपण मास्क वापरणारे दिसत आहेत. आणि कोरोनाच्या काळात आपले काळात बघितलं आपण की मास्क असल्याशिवाय एंट्री नव्हती शासकीय कार्यालयात म्हणा, सार्वजनिक ठिकाणी म्हणा. त्यावेळेस आपल्याला कळालं की स्वच्छ राहणीमानाचा फायदा काय. आपण थोड्या वेळेला हात व्हायचो, थोडा ते हँडवॉश लागायचो. तर हे काय म्हणतो त्याला आपण सॅनिटायझर, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यातून आपण चांगल्या रोगाकडे वळतो. हे आता आपण जे चांगलं काम केले, मला असं वाटतं सहज मागच्या 2-3 वर्ष या ग्रामपंचायतीने चांगलं काम केलेलं आहे. आता मी माझ्या या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला म्हणू शकतो की तुमची जी जशी 3 ग्रामपंचायत आपल्या आहेत पालेवाडी, कोकडगाव आणि रोसा, यांनी सिल्वर करून गोल्डनकडं पदार्पण करावं. व आता हे आपल्या ग्रामपंचायती आहेत ब्रॉन्झच्या ग्रामपंचायतीनं सिल्वरकडे जावं. व जो कोणी पेशंट आपल्या गावात आहे, परिसरात आहे, त्याला आपण बंधुभावाचं प्रेम द्यावं, त्याला आत्मविश्वास द्यावा, त्याला चांगलं सन्मान द्यावा. याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि हा जो आपला मेसेज आहे तुमच्या कार्याचा बहुमोल सन्मान करणं. आणि खरोखर जिथं आपण म्हणतो की बाबा थोडं 4 हात वर राहिलं पाहिजे किंवा सेफ डिस्टन्स करतो, त्या ठिकाणी सुद्धा आपण कणखर आत्मविश्वास करून आपण टीबी मुक्तीच्या अभियानमध्ये सर्व गाव पातळीचे जे काही कर्मचारी आमचे आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, आशाताई आहेत, ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांच्या एकत्रित प्रयत्नाचं हे यश आहे असं मी म्हणतो. तर तुमच्या सर्व कार्याचा तुमच्या गावकऱ्यांना सुद्धा इथे सहभाग आहे असं मी संबोधतो. व हे कार्य आपण असंच पुढं ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करून आपलं माझं प्रश्न संबोधतो. जय जय. धन्यवाद सर. सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, आपल्याला सगळ्यांचं कौतुकही केलं. हीच तर जे काही अधिकारी वर्ग असतो किंवा जे नेतृत्व असतं त्याची खरी पहिचान असते. तर अशाच पद्धतीने आयुष्यमान भारत अंतर्गत जेव्हा सुरुवातीला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा संपूर्ण देशाला हे सांगितलं, तेव्हा हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला की हे जे यशस्वी अभियान होतं आहे ते पूर्ण जगामध्ये फक्त आपल्या देशानेच पहिल्यांदा राबवलेलं आहे आयडियल. आणि मग आता हे जे काही आपलं मॉडेल आहे ते इतर देश आपले स्वीकारत आहेत. तर याच्यामध्ये
ट्रेस, टेस्ट, ट्रीट अँड टेक्नॉलॉजी या सगळ्यांचा विचार करून आपण एक टीबी मुक्त भारत देश आपण निर्माण करतोय आणि ह्यातूनच पूर्ण टीबी मुक्त जग हे निर्माण होतं. आता स्टेज साहेबांनी आमच्या व्हिडिओ साहेबांनी दोघांनी सांगितलं की किती गंभीरता आणि दहाता या टीबी रुग्णाच्या आहेत. कारण का एक टीबी रुग्ण पूर्ण गावामध्ये प्रत्येकाला म्हणजे त्याच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तींना ते त्रासदायक ठरू शकतं. असं नाही की एखाद्या घरामध्ये आहे म्हणजे असं होत नाही. का तर चोर जसं गावात शिरल्यानंतर जिथे दुर्बलता तिथे चोरी करतो तशा पद्धतीने ही जी टीबीची जंतू वातावरणात एकदा पसरले की ज्याला दुर्बलता आहे तर त्याच्यामध्ये विशेषतः हे टीबी होतो आणि त्याला विनाकारण परत 9 महिने औषधं खावे लागतात. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या म्हणण्याप्रमाणे होऊच नाही. म्हणून आज आपल्याला व्हिडिओ साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं की जे प्रिव्हेन्शन म्हणजे स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ ठेवलं यासाठी विशेष विचार. आता मी काही सरपंचांची नावं घेतो की मान्य आपल्या व्हिडिओ साहेबांच्या असते त्यांचा आपण सत्कार करूया की ज्यांच्या टीममुळे या सगळ्या आपण लॉन्च वेळेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा पण दिल्या आहेत की पुढे ते सिल्वर आणि गोल्डकडे जावं. तर पहिल्यांदा श्री हजारे ST कोळगावचे सरपंच आपली ग्रामपंचायत अधिकारी या त्याच्यासोबत कोणी त्यांच्यावर त्यांची टीम आरोग्य सेविका आशाताई समजा आरोग्य अधिकारी सरपंच ग्रामसेवक हे आपण उपस्थित सर्वांनी सरपंचाचं नाव ग्रामपंचायतीच्या आघाडी भागात ठेवायचा त्याचं कार्य करायचं पुढं अधिकारी ग्रामपंचायत आहे कपिलापुरी या कपिलापुरी टीव्ही पात्र जाणार येते का श्रीमती शीला गोरे मॅडम राजुरी गाव संपूर्ण टीम यांनी राजुरी टीव्ही या पुढं राजुरी तुम्ही पुढे या तुम्ही इकडे या पुढे या
5 मिनिट जॉब करा. रात्र बारे का ठीक आहे. श्रीमती मंदना चौधरी, 5 पिंपळा वटी. या शेट्टी मॅडम, 5 पिंपळा. श्रीमती सुनीता हांडे, वाकडी वटी. वाकडी गावच्या आले का अशा काही तुम्ही सत्कार घ्यायचा आणि पुतळा ग्रामपंचायत सुरू करा आणि त्यांना तिथे गेल्यावर फोटो घ्या ग्रामपंचायतीच्या पुढं. आता नसते वाकडी मॅडमचं काम चांगलं आहे. सर्व यांच्याकडून आणि मॅडम ग्रामपंचायत इश्यू झालेले आहे. त्याच कार्यक्रमातले प्रोग्राम म्हणून आयुष्यमान भारत कार्ड काढलेले आहे. त्यांचं काम 80 ते 90% जास्त आहे. अशा कार्यक्रम सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा आम्ही सामूहिक सत्कार करतोय. प्रेरणा एवढीच आहे की यांनी जसं काम 80 ते 90% केलंय असंच काम पाठीच्या अंगणवाडी आमच्या अशा काही येत्या पावल्यात एप्रिलपर्यंत करावं आणि त्यांचं सुद्धा सन्मान करण्याची सत्कार करण्याची संधी आम्हाला द्यावी असं मी आवाहन करतो. जय हिंद.